थेट जाऊया, सदा सरवणकर हे शिवतीर्थावरती पोहोचले। इच्छा अशी आहे की महायुतीचा एक एक आमदार हा निवडून आला पाहिजे, संख्या ही वाढली पाहिजे आणि त्या दृष्टीने ही आकडेवारी सांगितली। ते म्हणाले की आपण हे समीकरण राजसाहेबांनाही सांगा आणि मग त्यांची काय इच्छा आहे ती बघा। तुम्ही निवडणूक लढवणार आहात की नाही, काय नेमकं लढवणार आहेच, मात्र मला हे एक सांगावं लागेल की मी जर माघार घेतली तर अमितजींना कसा त्रास होईल निवडून यायला, हे मला सांगावं लागेल आणि ते सांगण्यासाठी आम्ही चाललो। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही बोलून घ्या त्यांच्याबरोबर आणि ही सगळी समीकरणं आहेत, ही राजसाहेबांशी बोलून त्यांना समजावा। म्हणणंच तुम्ही लवकर सोडलात तर मी राजसाहेबांकडे जाईन। दुसरा प्रश्न असा आहे, जी अट तुम्ही मगाशी बोलून दाखवली, मी माझी घेतली तर मनसेचे जे उमेदवार आहेत ते मागे घ्यायला हवेत, ही अट देखील बोलून दाखवणार आहात का राष्ट्रवादी? हो, राजसाहेबांनी काही उमेदवार मागे घ्यायची तयारी दाखवली। आमची तर इच्छा अशी होती की राजसाहेबांचे उमेदवार उभे असल्यामुळे काही उमेदवार हे पडण्याची शक्यता आहे आणि म्हणून जर ते मागे घेतले तर महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येऊ शकतात आणि ती भावना होती। राज ठाकरेंशी चर्चा झाल्यानंतर देखील आपल्या निवडणूक लढण्याचा निर्णय ठाम असाल का? राजसाहेबांना भेटल्यानंतर मी तुम्हाला जो निर्णय असेल तो सांगेन। मुख्यमंत्र्यांकडून भेटण्याआधी तुमचं काही बोलणं झालंय का? तुम्ही त्यांची वेळ घेतली आहे का? तुम्ही त्यांना जे भेटणार आहात काही तुमचं राज ठाकरेंशी बोलणं झालंय का? तुम्ही भेटायला येतात? आम्ही आता काही माणसं आमचे काही माझा चिरंजीव वगैरे गेलेले आहेत आणि त्यांना आम्ही भेटण्याची विनंती केली आहे। त्यांनी वेळ दिली तर आम्ही जाऊन भेटू आणि जे काही समीकरण आहे ते आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करू। सदाजी, मला एक सांगा की जे समीकरण तुम्ही म्हणतात तिरंगी लढतीत समीकरणात अमित यांना फायदा आहे की कसं? तिरंगीमध्ये त्यांना फायदा आहे, दुरंगी झाला तर तिसऱ्याचाच फायदा होण्याची शक्यता आहे। पण तिरंगीमध्ये मग तुमचा पराभव होऊ शकतो। नाही, आता ती निवडणूक आहे, कोणाचाही होऊ शकतो त्याच्यामध्ये। तिरंगी आहे लढत, आमचा हाच प्रयत्न राहणार आहे की अमितजींना त्यांचा मी मागे घेऊन त्याचा फायदा नाही होणार आहे हे सांगणार आहे। तुम्हाला असं वाटतंय की मी माझाच प्रचार करणार, माझाच प्रचार। सदाजी, तुम्ही जे म्हणता की तिरंगी लढतीचा फायदा अमितजी यांना होईल, म्हणजे याचा अर्थ की तुम्ही तुमची उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम आहात? हा, मी राजसाहेबांशी बोलल्यावर तो निर्णय घेईन, आपल्यालाच कळवेल। जाऊ दे सर जाऊ दे हा जाऊन या साहेब, जाऊन येऊ दे आधी। सांग बोलवून आले म्हणून सर्व मध्येच घुसतात, काय बोल साहेब बोलवून आले। राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आता सदा सरवणकर जातात आपण बघतोय। सध्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते पोहोचलेले आहेत। मुलगा समाधान सरवणकर आणि स्वतः सदा सरवणकर हे दोघे सुद्धा आता राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये माहीम मतदारसंघामधली जी काही समीकरणं आहेत ती राज ठाकरे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न ते करतील आणि त्यानंतर उमेदवारी कायम ठेवायची की माघार घ्यायची या संदर्भातला निर्णय ते अगदी काही वेळामध्ये घेऊ शकतात। अवघा अर्धा तास शिल्लक आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी, त्यामुळे काय नेमका निर्णय होतो, भेटीच्या अंती आणि चर्चेच्या अंती काय निर्णय घेतला जातो हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतील। सूरज, अवघ्या अर्धा तास शिल्लक आहे, राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा अजून व्हायची आहे आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा की कायम ठेवायचा हा निर्णय होणार आहे। यामिनी, नक्कीच आपण पाहतो माहीम विधानसभेमध्ये नाट्यमय घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत। नुकतीच या ठिकाणचे आमदार सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटी दरम्यान जर का शिवसेना ही निवडणूक न लढल्यास त्याचाही फायदा अमित ठाकरेंना होणार नाही, जातीय समीकरणं ही देखील समजावून सांगण्यात आली। त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी देखील
ग्रीन सिग्नल सदा सरवणकर यांना दिलेला आहे. त्याचबरोबर या संदर्भात आपण राज ठाकरेंची देखील भेट घेऊन त्यांना देखील ही सगळी समीकरणं समजावून सांगावीत अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आता समाधान सरवणकर हे शिवतीर्थवरती दाखल झालेले आहेत. निरोप घेऊन सदा सरवणकर यांचा आणि थोड्याच वेळात स्वतः सदा सरवणकर हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या भेटी दरम्यान देखील जी स्थानिक समीकरणं आहेत किंवा एक विशिष्ट समुदायाची जी लोक आहेत ती मनसेला पाठिंबा देणार नाहीत आणि याचा अप्रत्यक्ष फायदा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत यांना होऊ शकतो आणि ही सीट जी हक्काची सीट आहे ही गमावली जाऊ शकते असं सगळं समीकरण लक्षात घेऊन त्याची जी मांडणी आहे ती आता सरवणकर हे राज ठाकरेंसमोर करतील. अर्थात राज ठाकरेंनी याचा संपूर्ण विचार करूनच अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केलेली असणार आहे आणि या संपूर्ण परिस्थितीत आता नेमका तोडगा काय निघतो हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. महत्वाचं म्हणजे सदा सरवणकर हे देखील उभे राहणार आहेत. अप्रत्यक्ष ते अमित ठाकरेंना फायदा पोहोचवण्यासाठी जरी म्हणत असले तरी ते स्वतः देखील नेमका कोणाचा प्रचार करणार हा देखील तितकाच प्रश्न आहे. मात्र याबाबत विचारले असता मी माझा प्रचार करणार आणि मी देखील निवडून येणार असं देखील ते म्हणत आहेत. त्यामुळे 3 टर्म सदा सरवणकर हे या विभागातनं आमदार झालेले आहेत. आता या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही मिनिटं उरलेली आहेत. अर्ध्या तासाचा जो काळ आहे तो उरलेला आहे आणि अशातच नाट्यमय घडामोडी होताना पाहायला मिळत आहे शिवतीर्थवरती. यामिनी अगदी धन्यवाद सूरज या सगळ्या अपडेटसाठी. तर राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आता सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर हे दोघे सुद्धा उपस्थित आहेत. अवघा काही वेळ शिल्लक आहे. काहीशा नाट्यमय घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत. आधी मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची चर्चा होती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.